स्वराज्य न्यूज मराठी, माझा हक्क माझं राज्य स्वराज्य। गेल्या 2-3 दिवसापासून उपमहापौरच्या इलेक्शन नंतर जे काही शिवसैनिक असतील किंवा सगळ्यांमध्ये जे काही नाराजीचं वातावरण पसरलं होतं त्या संदर्भात स्वतः मी सुद्धा का बा शेवटी याच्यामध्ये काय असं रेस असती, कोणाला एखाद्याला पद भेटतं एखाद्याला भेटत नाही, त्यामध्ये मी सुद्धा उपमहापौर पदाच्या रेसमध्ये होतो। मान्य सुवर्णाताई होत्या, राहुलजी दिवे होते, त्यामध्ये विलास शिंदे यांना वरतून पक्षप्रमुखांनी आदेश दिले व त्याप्रमाणे त्यांना उपमहापौर पदाची संधी मिळाली। पण त्यानंतर भरपूरसे नाराजीचा जो सूर होता का सगळे नाराज होते शिवसैनिक, सगळ्यांचे मला फोन चालू होते, त्यामुळे मी सुद्धा फोन बंद करून 2 दिवस एकदम शांततेत भाऊ आता काय निर्णय घ्यायचा, साहेबांना आपण भेटून सांगितलं पाहिजे सर्व शिवसैनिकांनी का मला सुद्धा न्याय द्या। पण पक्षप्रमुखांनाच आमच्या सगळ्या पक्षांबद्दलचे सगळे नगरसेवक असतील, पदाधिकारी असतील, सगळ्यांबद्दल त्यांची जी काही आस्था आहे, त्यांनी स्वतः माझ्या कुटुंबाला फोन केले, त्यानंतर स्वतः मला फोन केले आणि सांगितलं की बंटी मी तुझ्या पाठीशी आहे, तू कुठला निर्णय घेताना विचारपूर्वक घे, कारण पूर्ण शिवसेना पक्ष तुझ्या बरोबर आहे, तुला मोठं करण्याचं, तुला तुझे स्वप्न पूर्ण करण्याचं, त्यासाठी पूर्ण शिवसेना आम्ही बांधील आहोत, तू कुठला चुकीचा निर्णय घेऊ नको। निश्चित जे काही पक्षप्रमुख असतील, दादाजी भुसे साहेब असतील आमचे मान्य मंत्री, त्यानंतर नरेशजी मस्के असतील, रामजी नेपाळे असतील, अहमदप्पा गोडसे असतील, भाऊसाहेबजी चौधरी, रामजी नेपाळे, या सगळ्यांनीच, सुहासांना कांदे मान्य आमदार, या सगळ्यांनीच जे काही मला सांगितलं समजून, त्यानंतर नाशिकचे जे काही लोकप्रतिनिधी आहेत या सगळ्यांनी, सर्व पक्षातील आमदार खासदार असतील, ज्येष्ठ पत्रकार असतील, साहित्यिक असतील, प्रभागातील सर्व नागरिक असतील, नाशिक शहरातील जे काही सुजाण नागरिक आहेत, त्या सगळ्यांनी आम्हाला विनंती केली की तुम्ही असा निर्णय चुकीचा घेऊ नका, जनतेने तुम्हाला निवडून दिलंय तर त्या जनतेचा आदर राखून व त्या सगळ्यांचा मान सन्मान ठेवला पाहिजे, कारण तुम्हाला जनतेने निवडून दिलंय आणि एकदम भरघोस असे मताधिक्याने निवडून दिलंय, तर कुठला चुकीचा निर्णय तुम्ही घेऊ नये। पक्षाने जी काही सूचना केली आहे तिचा निश्चित तुम्ही आदर करून यापुढे पक्षाने तुम्हाला निश्चित संधी मिळेल, कारण तुमचं वय काही जास्त नाही, अशा सर्व ज्या काही भावना होत्या व पक्षप्रमुखांचा जो काही आदेश होता त्याप्रमाणे मी महानगर प्रमुख असेल किंवा नगरसेवक पदाचा कुठलाही राजीनामा हा देणार नाही, कारण जे काही जनभावना आहे त्या जनभावनेचा आदर करून हा निर्णय मी आज घेत आहे। काय निर्णय की जे काही ठरलं होतं का राजीनामा द्यायचा, पण पक्षप्रमुखांनी जे काही मला सूचना केली की निश्चित तुला न्याय मिळेल, तुला सुद्धा भविष्यात संधी मिळेल, कारण पक्षामध्ये सगळ्यात पहिले तू आलेला आहे, तर निश्चित तुला सुद्धा न्याय दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही, असा आदेश मला त्यांनी दिला आहे। त्यामुळे हा जो काही आणि जी काही जनभावना होती त्यामुळे राजीनामा देण्याचा निर्णय रद्द केला आहे। तुम्ही ज्यावेळेस सोशल मीडियावर सगळं गाईड केलं त्यावेळी पक्षप्रमुखांशी काही बोलणं झालं नव्हतं? त्यावेळेस पक्षप्रमुखांशी बोलणं झालेलं नव्हतं, कारण त्यावेळेस ज्या काही इलेक्शन होते, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती यांच्या त्या इलेक्शनमध्ये साहेब पण सभेमध्ये होते व त्यावेळेस पहिले त्यांना मी भेटायला पण गेलो होतो, पण त्यावेळेस काही आपले उपमुख्यमंत्री मान्य कैलासवासी अजितदादा पवार यांच्या निधनामुळे 2 दिवस ते पुण्यामध्ये होते, त्यामुळे त्यांची भेट होणं राहून गेलं होतं। तर ज्या काही शिवसैनिकांच्या सगळ्यांच्या भावना होत्या त्या भावना आम्ही व्यक्त केल्या होत्या, पण त्याचा आदर आमचा राखला गेला आहे आणि पक्षप्रमुखांनी पण आम्हाला आदेश दिलेला आहे, तर तो आदेश शिरसावध्य मानण्याचं काम शिवसैनिकाचा आहे। काय आश्वासन साहेबांनी आम्हाला सांगितलं आहे की निश्चित तुला सुद्धा तुझा मान सन्मान जो काय येतोचित ते ठेवण्याचं काम पक्ष हे करेल, त्यामुळे पक्षाने आदेश दिलाय तो निर्णय आता मी मान्य केलाय। पण आता बोलताना तुम्ही सांगितलं की पक्षप्रमुखांनी हा निर्णय घेतलेला होता उपमहापौरपदी विलास शिंदे यांना संधी देण्याचा, तुम्ही त्यांच्याच निर्णयाला आव्हान घेत दिलं आणि तुम्ही सोशल मीडियावर पोस्ट व्यक्त केले आणि आता तुम्हीच म्हणता की नाही, म्हणजे उपमुख्यमंत्र्यांना आव्हान दिलं? नाही, उपमुख्यमंत्र्यांना कुठले आव्हान आम्ही दिलेलं नाही। आपण बघू की जो काही निर्णय होता तो निर्णय पहिले स्थानिक पातळीवर झाला व त्यानंतर आम्हाला कळालं की साहेबांनी वरतून आदेश दिले आहे, कारण आतापर्यंतची पद्धत अशी की गटनेता हे नावं वरती पाडवतो इच्छुकांचे व नंतर पक्षप्रमुख जे काही पक्षाचे सचिव आहेत त्यांना आदेश करता व ते आदेश केल्यानंतर ते नाव गटप्रमुखांकडे येतं व गटप्रमुख ते नाव जाहीर करतो, अशी पद्धत शिवसेनेमध्ये गेल्या कित्येक वर्षापासून, म्हणजे शिवसेना स्थापन झाल्यापासून अशी परंपरा आहे। नेमका आपला आरोप उपमहापौर पदावर आहे की गटनेते पदावर? नाही, आरोप हा माझा काही, मी जी काही नाराजी माझी आहे, जी काही खतखत सर्व शिवसैनिकांची होती ती मी व्यक्त केली आहे, पण पक्षप्रमुखांनी मला जो काही आदेश दिला आहे त्यानंतर आता कुठली खतखत किंवा कुठला कोणाचा वाद आमचा राहिलेला नाही। नवीन मग काय जबाबदारी मिळणार, काय पद मिळणार, काही शब्द त्या संदर्भात सर्व नगरसेवकांची मी काही पक्षप्रमुखांकडे मागणी केली होती की सर्व नगरसेवकांना आपल्याशी हितगुज करायचं आहे, जे काही नवीन पण नगरसेवक निवडून आले त्या सगळ्यांना आपण बोलवलं पाहिजे, तर त्या संदर्भात उद्या नंदनवन येते 10 तारखेला सायंकाळी 7 वाजता मुंबईमध्ये नंदनवन बंगल्यामध्ये बैठक आयोजित केली व त्या बैठकीमध्ये स्वतः शिंदे साहेब प्रत्येक नगरसेवकाशी संवाद साधणार आहेत। तुम्ही पण जाणार?
हो, स्वतः मला पण बोलवलं आहे, मी पण जाणार. घटनेत त्यांनी परस्पर विलास शिंदेचं नाव वर पाठवलं असं तुम्हाला म्हणायचं. पक्षप्रमुखांनी जो काही निर्णय आम्हाला दिला आहे तो शिरसावध्य आहे. त्यांनी सांगितलं की एकदा नेमणूक मी केली, तो निर्णय मी मान्य केलेला आहे. हो, नाराजी आता शिंदे साहेबांनी स्वतः मला फोन करून माझ्या कुटुंबाशी माझ्या सगळ्यांशी संवाद साधलाय. व पक्षप्रमुख जेव्हा स्वतः फोन करून निर्णय सांगतायत तर मला निश्चित न्याय मिळेल अशी मला गॅरंटी आहे. निश्चित पक्षामध्ये कुठली धुसफूस यापुढे राहणार नाही. त्यासाठीच माननीय शिंदे साहेबांनी उद्या जी काही बैठक आयोजित केली आहे त्यामध्ये जे काही निर्णय ते सगळ्यांना सांगतील तो सगळ्यांना शिरसावध्य राहील. याआधी पण असे बरेच प्रकार झालेले होते. अनेक वेळा तुमची नाराजी असते, तुम्ही दुसऱ्या बाजूला असता आणि तर पदाधिकारी वेगळ्या बाजूला असतात. काही दिवस झाले की एकत्र येतात, परत ही भांडणं होतात. ते म्हणजे तुमच्याकडे जे शिवसैनिक यायला बघतायत ते सगळे संभ्रमात आहे ना, पक्ष वाढत नाही तुमचा. नाही, पक्षवाढीसाठी निश्चित सर्व आम्ही प्रयत्न करत आहोत. त्यानंतर जे काही आता आमचे नगरसेवक जे काही थोड्या मताधिक्याने पडलेले आहेत त्यांना सुद्धा घरोघर जाऊन भेटण्याचं काम आम्ही केलं. हेमंत आप्पा असतील, आम्ही स्वतः प्रत्येकाला घरोघर जाऊन भेटलो आहोत. ते कशामुळे पडले काय याचं सुद्धा आम्ही सगळ्यांनी एक अहवाल बनवला आहे, तो सुद्धा लवकरच पक्षप्रमुखांना आम्ही देणार आहोत. तुमच्यावर आता फक्त 2च नगरसेवक आहेत. नाही, आता इथे ऑलरेडी आम्ही 4 नगरसेवक आहोत. अजून सुवर्णदेन सगळे नगरसेवक असा हा विषय नाही. मी काय कोणाला हे सगळे नगरसेवक म्हणजे एक स्वतःहून आलेले आहेत. मी कुठं कोणाला आव्हान केलं नाही किंवा कुठल्या पदाधिकाऱ्यांना आव्हान केलेलं नाही. कारण जो काही व्यक्तिगत माझा निर्णय होता त्या निर्णयासंदर्भात आजची पत्रकार परिषद मी आयोजित केली. पक्षप्रमुखांसोबत बोलणं झाल्यानंतर तुम्ही तुमची नाराजी त्यांच्यासमोर सांगितलं काय काय घडलं काय काय या संदर्भात, कारण तुम्ही ज्या पोस्ट व्हायरल केलेल्या होत्या त्याच्यामध्ये अंतर्गत गटबाजी देखील आणि गटनेते पदावरून देखील तुम्ही बोललेल्या होता. मात्र हे सगळं तुम्ही एकनाथ शिंदे मांडलं. या सर्व भावना उद्या त्यांनी मिटिंग आयोजित केली नंदनवनमध्ये. निश्चित सर्व नगरसेवक असेल, स्वतः मी असेल, ज्या काही आमच्या भावना आहेत त्या भावना पोहोचवण्याचं काम आम्ही शिंदे साहेबांपर्यंत उद्या करणार आहोत. व निश्चित पक्षप्रमुख त्यातून निर्णय घेऊन चांगला असा मार्ग काढून सगळ्यांमध्ये सुसंवाद जो आहे तो तयार करतील अशी आम्हाला गवाही. आणि परवाई नारा असले का नॉट रिचेबल व्हायचे, तुम्ही 2 दिवस नॉट रिचेबल. नाही, नॉट रिचेबल होण्याचं कारण असं होतं का ज्या काही शिवसैनिक असतील, स्थानिक नागरिक असतील, या सगळ्यांच्या ज्या काही भावना होत्या, जे मला वारंवार सगळ्यांचे फोन चालू होते व त्यामुळे मी सुद्धा फोन बंद करून काहीतरी आपण निर्णय आपला चुकायला नको किंवा आपण ठीक आहे वाघाच्या भरात काही आपल्याकडून चूक व्हायला नको, आपण शिवसैनिक आहोत तर पक्षप्रमुखांचे आदेश आपण पाहिले पाहिजे हे मनात ठेवून मी फोन बंद ठेवले. पण मग हे आधी नव्हतं लक्षात आलं का पक्षप्रमुखांनी आदेश दिलेले तुम्हाला? नाही, पक्षप्रमुखांनी पहिले आदेश दिले. जे काही आदेश आहेत ते आम्हाला नंतर माहित झालं का त्यांनी असे आदेश दिले आहेत. कारण आतापर्यंतची पद्धत अशी आहे की गटप्रमुख हे वरती नावं पाठवता, ते नावं पाठवल्यानंतर त्यावर निर्णय वरतून पक्षप्रमुख घेता व शिवसेना पक्षाचे सचिव आहेत त्यांचं लेखी पत्र हे गटनेत्यांना प्राप्त होतं व त्यानंतरच तो निर्णय होतो. पण एवढा मोठा संदर्भात म्हणजे एवढा मोठा निर्णय हा स्थानिक पातळीवर कसा होऊ शकेल? एकतर भाजपचे सर्वाधिक उमेदवार असताना तुम्हाला ते सहभागी करून घेतलं आणि एवढा मोठा निर्णय हा स्थानिक पातळीवर होणारच नाही ना. पक्षप्रमुखांचा निर्णय घेतला. हा जो काही निर्णय आहे हा निश्चित आम्हाला वरतून आदेश आलेले आहेत किंवा त्याचं पत्र त्यावेळेस आलेलं नव्हतं. कारण त्यावेळेस वेळ कमी होता, प्रचार सभांमध्ये साहेब पण बिझी होते, त्यामुळे वरतून पत्र न आल्यामुळे हा सगळा गोंधळ होता. कारण जी काही पद्धत आहे मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की गट प्रमुखांकडे पत्र येतं व त्यानंतर नाव जाहीर होतं, पण ते पत्र न आल्यामुळे सगळा वाद झाला. पण तो आता स्वतः पक्षप्रमुखांनी आम्हाला सगळं समजून सांगितलं आहे व त्यांनी आदेश दिले, त्यामुळे तो निर्णय आम्हाला मान्य आहे. मग आपल्या गटनेत्यांवरती विश्वास नाही असा अर्थ होतो त्याचा? नाही, गटनेत्यांवर विश्वास अविश्वासाचा विषयच नाही. यामध्ये पत्र नव्हतं, फक्त पत्रावरून हा वाद आहे. कारण जे काही शिवसेनेमध्ये पद्धत आहे की सचिवांचं शिवसेना पक्षाच्या सचिवांचं जे पत्र येतं ते पत्र आल्यानंतर आपण नाव जाहीर करतो, तर त्या संदर्भातच आम्ही सगळी मागणी साहेबांकडे केली. मग काय झालं काय म्हणतो? पत्र आलं की नाही आलं? पुढे काय? पत्र त्यावेळेस साहेब पण सभेमध्ये होते त्यामुळे पत्र आलेलं नव्हतं. त्यामुळे साहेबांनी स्वतः मला सांगितलं की आपण ते आदेश दिले होते व त्या आदेशाचं पालन आपण केलं पाहिजे, त्यामुळे माझी नाराजी दूर झाली. कम्युनिकेशन नव्हतं तुमच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना? नाही, स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये कम्युनिकेशन होतं, पण जो काही निर्णय होता तो निर्णय पक्षप्रमुखांकडून जो पाहिजे होता, पक्षप्रमुख त्यावेळेस सभेमध्ये असल्यामुळे आमचं बोलणं झालेलं नव्हतं. पण मग स्थानिकांनी तुम्हाला कळवलं असेल? स्थानिकांशी या संदर्भात कुठलं माझं बोलणं झालेलं नव्हतं त्यावेळेस. तुम्ही त्या मेसेजमध्ये अजय बोरसवर गंभीर आरोप केले, त्यांनी पक्षासंदर्भात संबंध निर्माण केला, या रूपांचं काय होणार? या संदर्भात उद्या पक्षप्रमुखांशी आम्ही सविस्तर बोलणार आहोत व त्यांना या संदर्भात आम्ही सगळा लेखी अहवाल किंवा जे काही तोंडी बाकी नगरसेवकांना सांगायचे ते निश्चित आम्ही सांगणार आहोत.